रामकृष्ण हरी माऊली देवा मराठी विलॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। अहमदाबादमध्ये झालेल्या या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर विमानाचा भीषण अपघात। लंडनला जाणारे विमान गुरुवारी क्रॅश झालेलं आहे। हॉस्टेलवरती आपटून हॉस्पिटलचं हॉस्टेल असताना राहायचं त्याच्यावरती आदळलेलं जाऊन विमान आणि त्याचा मला वाटतं ते विश्वास कुमार असं एक व्यक्तीचं नाव आहे। अजून एक दुसरं आहे त्याचं नाव माहीत नाही मला, ते गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे। त्यापैकी हा विश्वास हा एकटाच माणूस वाचलेला। तो असं सांगितलं की त्यांनी विमान ज्या वेळेला क्रॅश व्हायला आलं म्हणजे पूर्णपणे घासलं बिल्डिंगला त्यावेळेला डाव्या साईडला एक पीस मोकळा होता, त्याची शीट होती ना त्याच्या साईडला एक पीस मोकळा होता। त्या पीसमधून त्या बिचाऱ्यानं विमान ज्या वेळेला धडकलं, ज्या वेळेला त्याच्या वरचा मलवा तुटला म्हणजे वरनं असं धडकल्यामुळं असं पूर्णपणे दबलं गेलं, असं समोर जाऊन धडकल्यामुळं पुढनं जे प्रेशर आल्यामुळं ती त्याच्या बाजूला एक्झिट डोअर होता तो उघडला। आणि मराठीत म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी, हे त्या विश्वकुमार बरोबर घडलेलं आहे। त्याच्या नशिबातच होतं देव ज्याला तारी त्याला कोणी मारूच शकत नाही, देव ज्याला तारणार आहे त्याला कोणी मारू शकत नाही। आणि हेच घडलेलं आहे त्याच्या बाबतीत आणि तो सुखरूपपणे उतरला। थोडंसं तो एक्झिट डोअर उघडल्यामुळं त्या बिचाऱ्यानं त्याच्यातनं उडी मारण्याचा पण उडी मारण्याला जायच्या अगोदर त्याला बेल्ट लावलेला होता, बेल्ट सुरक्षकावर बेल्ट असतो तो लावलेला होता छाती बरोबर। आणि तो धडकल्यामुळं त्याचं तोंड धडकल्यामुळं तो बिचारा तो बेल्ट काढला आणि खिडकीतून धोका होता बाहेर, खिडकीला असं तोंड आपडलं त्याचं, ह्या साईडला लागलेलं आहे मार त्याच्या गालाच्या ह्याच्यातून आणि मार लागलेला आणि ते पडल्या असते तो एक्झिट डोअर फुटला आणि त्यानं बेल्ट काढला, त्यातून उडी मारून तो बाहेर गेला। आणि उडी मारण्याच्या बरोबर ते बेल्ट काढण्यास आणि बाहेर उडी मारण्यास तेवढ्याच विमानाचा स्फोट झाला। स्फोटमध्ये त्याच्या डाव्या पायाला भाजले आणि काचा उडून त्याच्या तोंडावर लागल्या आणि डावा पाय त्याचा पूर्णपणे होरपळला होता, तो होरपळला नळीजवळ आणि तेवढ्यात तो माणूस तिथंच बेशुद्ध पडला। सगळे लगेच ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व काय फायर ब्रिगेड हे सर्व गोळा झाले। यांनी त्या विमानाच्या माल्यावर पाणी मारलं, विझवण्याचा प्रयत्न खूप केला। विमान सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली। बरं ते थटलं होतं, ते हॉस्पिटलच्या वरती असल्यामुळे तेथे एक खाली डॉक्टर होते, त्यातले बी 2-4 डॉक्टर आणि पेशंट एक 30-40 पेशंट एक्सपायर झाले असतील, भाजले गेले असतील त्या विमानाच्या विस्फोटमुळं। फ्यूल इंजिनात इतकं तेल भरलं होतं की फुल त्याचे दोन्ही टँक फुल असल्यामुळं स्फोट हा जबरदस्त झाला, एकदम जबरदस्त विस्फोट झाला की आणि सगळीकडे धुवाच झाला आणि सगळीकडे आगीचा असा गोळा धुव्यातनं बाहेर आला, मोठा असा आगीचा कल्लोळ उठला आणि त्या आगीच्या कल्लोळमध्ये पूर्णपणे धूर निघाला आणि त्याच्यावर कंट्रोल केले आपल्या। आणि त्याच्यात नंतर विचवल्यानंतर मग ते ॲम्ब्युलन्सवालेले कुणाला भाजले कुणाला, माणसांची एवढी अवस्था वाईट होती की चेहरा कोणाचा ओळखू शकत नव्हतं, इतकी खतरनाक लोक भाजली होती। जबरदस्त भाजल्यामुळं लोक कोणाला कोण ओळखत नव्हतं अशी अवस्था होती। आणि तसल्या अवस्थेत त्याच्यावर मलवा ढासळलेला होता, विमानाचे डोअर वगैरे काय पडलं होतं त्याच्या अंगावरती। विश्वास म्हणून होता, उमेश विश्वास कुमार याच्या अंगावरती। हा रहिवासी लंडनचा, इंडियातच आहे पण लंडनचा रहिवासी, आला होता काहीतरी कामानुसार आपल्या गावाकडं आणि आता तो लंडनला परत चालला होता। तर परत चालला असतानाच हा विस्फोट तो विमानात जाऊन बसला आणि रनवेवरनं बरोबर विमान निघालं। ही गोष्ट गुरुवारच्या 1:15 वाजता 1:40ला हा अपघात झालेला आहे। बरोबर 1:46ला विमान उडलं म्हणजे 1:45 वाजता विमानानं रनवे धरला। रनवे
चालू असताना बरोबर 1:45 1:48ला विमान जाऊन त्या हॉस्टेलवर धडकलं. हॉस्पिटलच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं. हॉस्टेलला धडकल्यामुळं 1:48ला बरोबर त्या हॉस्टेलला जाऊन धडकलं. त्याच्या आतमध्ये विस्फोट मोठा झाला. विस्फोट झाल्यानंतर हा बिचारा तिथून खाली पडला. स्फोट झाला, त्याने उडी मारली, त्यामुळे तो खाली पडला, मालव्याच्या खाली दाबला होता. त्याच्या जवळपास सगळे मुडदे आणि कोणाला तोंड ओळखत नव्हतं, इतकं भाजले लोक. तसल्यातनं तो बिचारा बाहेर आला चालत मोबाईल हातात घेऊन. त्यांनी सांगितलं, ह्या बिष्णा गावात मी एकच प्रवाशाचा वाचलोय. तो असं म्हणला नाही, पण आपण सांगतोय की तो एकटा प्रवास वाचला. आणि तो खालती आला की मग त्यांना सगळ्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली. चौकशी चालू झाली की पण त्याला लागल्यामुळं त्याला लगेच हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्याच्यावर त्वरित उपचार चालू केले. आणि उपचार चालू असतानाच मध्ये आपले देशाचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री अमित शाह हे पण आले आणि आपल्या देशाचे पंतप्रधान हे पण आले. उपपंतप्रधान ते सकट आले. त्यांनी चौकशी केली उमेश शहाची. आणि उमेश शहानी दोघांनी चौकशी केली त्या विश्वनाथची. आणि मग त्याची गाठ घेऊन परत ते आपापल्या ठिकाणी परतले. त्याच्यावर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. आता जे लोक एक्सपायर झाले त्यांच्या आत्म्यांना चिरशांती लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, हा